कलावंत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, अतिशय आनंद आहे की रामनवमीच्या पूर्वसंध्येला अतिशय सुंदर असा हा गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि विशेषतः सखे गीत रामायण असं याचं स्वरूप करण्यात आलेलं आहे। आणि आत्ताच आपण श्री राम सीतेचं स्वयंवर देखील या ठिकाणी अनुभवलं। आपल्याला कल्पना आहे की गदिमांनी आणि बाबूजींनी 7 दशकांपूर्वी या गीत रामायणाची सुरुवात केली आणि अक्षरशः हे गीत रामायण अजरामर झालं। गदिमांना तर या गीत रामायणामुळे आधुनिक वाल्मिकींची उपमा मिळाली आणि बाबूजींनी त्याला अशा प्रकारे आपल्या पुढे आणलं की आजही जेव्हा आपण गीत रामायण ऐकतो त्यावेळी रामायणातले सर्व प्रसंग हे आपल्या समोर पूर्णपणे जिवंत होतात। याच्यामध्ये जीवनातले सर्व प्रकारचे रस, सर्व प्रकारच्या संवेदना हे आपल्याला अनुभवायला मिळतात। याच्यामध्ये आनंदही आहे, याच्यामध्ये दुःखही आहे, याच्यामध्ये हास्यही आहे, याच्यामध्ये अश्रू पण आहेत आणि एक प्रकारे जी काही रामायणातल्या विविध भावना आहेत त्या सर्व भावनांची अनुभूती गीत रामायणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळते। आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो। आपण आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व मानतो। याचं कारण जीवनातले मूल्य काय असले पाहिजे हे आपल्याला जर कोणी शिकवलं असेल तर ते प्रभू श्रीरामांनी शिकवलं। ज्यावेळी वनवासाला जायला सांगितलं, एकही मिनिटाचा विचार न करता वनवासाला ते गेले। ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी लढले। राज्यकारभार चालवत असताना ज्या मूल्यांची स्थापना करण्याची आवश्यकता होती ती मूल्य त्यांनी स्थापित करून दाखवली। पण यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर प्रभू श्रीरामांनी, आपण सगळे त्यांना ईश्वराचं स्वरूप मानतो, ते ईश्वर होते तर कदाचित आपल्या ईश्वरीय शक्तीने ते रावणाचा निपात करू शकले असते, रावणाला पराभूत आणि पराजित करू शकले असते। कारण त्या काळामध्ये रावणाची असुरी शक्ती ही विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती मानली गेली। पण प्रभू श्रीरामांनी आपल्या ईश्वरीय शक्तीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला दिसत नाही, तर समाजातल्या सामान्य लोकांना एकत्रित करून नर वानर पशु पक्षी सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांचा पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातून रावणाचा निपात घडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे प्रभू श्रीरामांनी आपल्याला हे सांगितलं की असुरी शक्ती कितीही मोठी असली तरीही ज्यावेळी सज्जन शक्ती एकत्रित येते